इंडियन आर्मी हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी फराळ वाटप या ठिकाणी करतायत. जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी छोट्या पाणी बॉटल्स आहेत. ही छोटी पाणी बॉटल जे आहेत ते वारकऱ्यांना व्यवस्थितरित्या म्हणजे कॅरी करता येते. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जे फराळाचं जे आहे ते देखील या ठिकाणी वाटप केलं आहे. राजगिरा लाडू आहे, त्याचबरोबर आलू चिवडा आहे. असं वेगवेगळे ॲटम जे आहेत ते पॅकिंग ॲटम म्हणजे वारकऱ्यांना सहज ते सोबत घेता यावेत अशा पद्धतीचं हे वाटप या ठिकाणी सुरू आहे. किती वर्षापासून हे वाटप करतायत दादा? सर मी तर आता 1 वर्ष झालं इथं पोस्टिंग. माझी पहिलीच वेळेस आहे. काय वेगळा आनंद मिळतो हे वाटप करताना? इथं आता आपल्या राज्यात राहून इथं आम्ही नोकरी करतो, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि त्याचबरोबर हे आपले लोक बघितल्या महाराष्ट्रातले थोडं चेष्टा होती की दुसराच आनंद व्यक्त करण्यात येतो की हा आपल्या राज्यात राहून आपल्या भाविकांना आपल्या गावाकडच्या लोकांना पाहण्यात वेगळीच मजा बघायला भेटते. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, तुम्हाला काय वेगळा आनंद मिळतो? सर आम्ही देश सेवा करत असताना माऊलीच्या वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना जेव्हा त्यांची सेवा करण्याचा आम्हाला हा एक चांगला मौका भेटला आहे तर आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटतं आहे. जवळपास किती पाणी बॉटल या ठिकाणी वाटपासाठी आणल्या होत्या दादा? किती पाणी बॉटल्स? भरपूर आणल्या होत्या. बाकी आणखीन काय काय वाटप केलं दादा? आणखीन काय काय वाटप केलं? राजगिरा लाडू आहे, त्याच्यानंतर पाण्याच्या बॉटल्स आहेत, नंतर फरसाण आहे आणि अजून केळं, साबुदाणा खिचडी. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया या नक्कीच आपल्याला समजल्या असन. आलेल्या प्रतिक्रिया मात्र या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन. आणखीन काही नवीन अपडेट्सच्या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, पुणे.